गाईस तुम्हाला मुर्डेश्वर फिरायला यायचं आहे। ते मुर्डेश्वर मंदिर आहे आणि हा मुर्डेश्वर बीच आहे आणि समोरच आम्ही हे हॉटेल बुकिंग केले कामत यात्री करून। फक्त 500 रुपीज पर पर्सन मध्ये तुम्हाला इन्स्टंट बुकिंग भेटेल। इथे आम्ही 1.5 महिना आधी बुकिंग केलेली, तर आम्हाला 250 रुपये पर पर्सन मध्ये 1,500 रुपयामध्ये 6 जणांना भेटलं। खूपच नीट अँड क्लीन आहे। तुम्ही जेवण पण खाली स्वतःचं बनवू शकता। हॉटेल बिटेल बाजूलाच आहेत। बीचच्या समोरच हॉटेलच्या समोरच बीच आहे आणि इथे हे बघा हे मुर्डेश्वर मंदिर आहे। ते मंदिर फक्त 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर, इथून हा रोड जातो, 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि मंदिराच्या समोरचीच बिल्डिंग आहे। ह्याच्यामध्ये पण आम्ही काल गेलेलो, आधीचे ब्लॉग बघितलं असाल तर। इथून सरळ मंदिराचा व्ह्यू दिसतो। 20 रुपये काहीतरी तिकीट आहे, 18व्या फ्लोअरपर्यंत तुम्हाला नेतात आणि समोर मंदिराचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो। तर मी रेकमेंड करेन संध्याकाळी जावा, तिथे तो मंदिराच्या लाइटिंग आणि खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो। आणि चप्पल वगैरे कायच मंदिराच्या आतमध्ये अलाउ नाही, सॉक्स लहान पोरांचे पण अलाउ नाहीत। आणि तुम्हाला फिरायचं असेल तर हे कामतमधूनच तुम्हाला गाडी वगैरे भेटते। 2000 रुपयेमध्ये पूर्ण मुर्डेश्वर फिरवतात। आम्ही वरती रूम घेतलेला 6 जणांचा, त्याच्यात 4-5 बेड होते, पण 6 जण आरामात झोपू शकतात। तर इथे टेम्पो ट्रॅव्हलर पण लोकांनी घेतले, कार आहेत ज्या रेंटवर, म्हणजे ड्रायव्हर विथ ड्रायव्हर भेटतात। सेल्फ ड्राईव्ह नाही इथे, पण स्कूटी भेटते इथे सेल्फ ड्राईव्हसाठी, तर तुम्ही स्कूटी विचारू शकता कामत यात्री करून। तर नंबर ह्याचा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता किती रेट आहे। आम्ही आता आलो आहे फेबमध्ये आणि हा रोड आहे मंदिराकडे जायचा। आणि बीच पण तुम्ही बघाल तर एवढा नीट अँड क्लीन आणि एवढा सुंदर आहे ना, खूप मस्त बीच आहे। तर सकाळचे वाजलेत 7, आता आम्ही इथून जाणार आहे गोकर्णला। तर मुर्डेश्वर जे स्टेशन आहे ते पण इथून फक्त 10 मिनटं रिक्षाने आहे। रिक्षावाले 100 रुपये घेतात मुर्डेश्वर स्टेशनवरून इथे पोचायचे, आणि मग तुम्ही इथे वॉकिंगने मंदिरामध्ये जाऊ शकता। आणि पूर्ण मुर्डेश्वर फिरायचं तर मी बोललोच तुम्हाला, तुम्ही टेम्पो ट्रॅव्हलर वगैरे असं काही पण करू शकता। खूप सुंदर आहे, आम्ही काल पूर्ण एन्जॉय केलं। तर मी रेकमेंड करेन हे लॉज, आणि डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स टाकेल, सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स। होय, चला, तर मुर्डेश्वरचा हा ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।